पण अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मुख्यमंत्री महोदय. बाबा बलात्कार म्हणजे काहीतरी पुरावा असला पाहिजे, काहीतरी मेडिकल टेस्ट असली पाहिजे. काय माझ्यावरती 2017 साली बलात्कार केला, 2025 साली केस. कोणी अशा प्रकारे कायद्याचा मिसयूज करू नये, त्याही दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चित याचा एक अभ्यास करण्यात येईल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सभागृहाने एकमताने शक्ती कायदा मंजूर केला होता आणि हा कायदा आपण मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला होता. त्यावेळी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की BNS हा नवीन कायदा होतोय आणि त्यामुळे आता जर तुमचा कायदा मंजूर केला तर दोन कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल. आणि मग BNSचा कायदा हा केंद्र सरकारने मंजूर केला आणि जवळजवळ आपल्या शक्ती कायद्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी त्यांनी BNSच्या कायद्यामध्ये घेतल्या. आपण एक समिती DGंच्या अध्यक्षतेखाली तयार केली आणि त्या समितीला आपण सांगितलं की आपण केलेला शक्ती कायदा आणि BNSचा कायदा याच्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या आलेल्या नाहीत. तर त्या संदर्भात DGंनी एक रिपोर्ट आपल्याकडे सादर केला आणि आपला संपूर्ण जो कायदा आहे त्या कायद्यातले 2 कलम सोडून बाकी सगळे कलम हे BNSमध्ये आले आहेत अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट दिला. आणि ही जी 2 कलम आलेली नाहीत ही स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण मान्य केली पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. मग हे 2 अमेंडमेंट काय आहेत तर अगदी छोटे छोटे अमेंडमेंट आहेत जे त्या कायद्यात आले नाही आहेत. पहिलं अमेंडमेंट असं आहे की आपण आत्तापर्यंत बलात्कार किंवा तत्सम जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये जी पीडिता आहे तिचं नाव डिस्क्लोज करत नाही असं आपल्या कायद्यामध्ये आहे. शक्ती कायद्यामध्ये त्याच्यासोबत आपण टाकलं होतं की ॲसिड विक्टिमचंही नाव हे पब्लिश होऊ नये. तर आता आपण या अमेंडमेंटद्वारे ते काही BNSमध्ये आलं नाही तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ॲसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये. दुसरं जी अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये आपण जी अमेंडमेंट करतोय त्यात महिलांच्या गोपनीयतेचा विषय झाला की हे जे काही पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कोणाशी सेक्शुअल ॲडव्हान्समेंट करणे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीच गुन्ह्यामध्ये होते. आपण शक्ती कायद्यामध्ये आता जे वेगवेगळे डिजिटल माध्यमं आले आहेत त्या डिजिटल माध्यमावरही स्त्रीची बदनामी केली तर ती बदनामी सेक्शुअल ऑफेन्सच्या अंतर्गत किंवा हे जे वेगवेगळे आपण रेपचे वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत, मोलेस्टेशनच्या कॅटेगरीज दिल्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये येतील अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस केलं होतं. आता तेच अमेंडमेंट आपण यामध्ये करतोय ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील किंवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीचा कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दर्शवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्य चित्रफित, ऑडिओ किंवा व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल त्याच संज्ञेतला. म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे. माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं महिलांच्या हक्काचं रक्षण आपण करतोय, त्यांच्या इज्जतीचं इभ्रतीचं आपण जसं रक्षण करतोय, त्यांच्या चारित्र्याचं जसं आपण रक्षण करतोय, अशाच पद्धतीनं समाजामध्ये काही रिपोर्ट्स आहेत की पुरुषांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे मुख्यमंत्री महोदय अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. 1986 पासून जे जे कायदे झाले त्या कायद्याचं आपण समर्थनच करतोय की ते महिलांचं रक्षण करण्याकरता कायदे झाले. पण असा एकही कायदा देशामध्ये नाही किंवा महाराष्ट्रामध्ये नाही की पुरुषांच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्यांनी कुठेतरी दाद मागावी अशा पद्धतीचा कुठेही कायदा मुख्यमंत्री महोदय माझ्या ज्ञानाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे नाही. मध्यंतरी संभाजीनगरमध्ये एक
महिलांची परिषद झाली अध्यक्ष महोदय, महिलांची परिषद झाली आणि त्या महिलांच्या परिषदेमध्ये एका महिला व्याख्यात्याने पुरुषांच्यावर कशा प्रकारचे अत्याचार आणि अन्याय होत आहेत, परंतु पुरुषांना कुठेही दाद मागण्याची जागा नाही, कायद्यामध्ये तरतूद नाही आणि म्हणून पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची कायद्यामध्ये तरतूद व्हावी असं महिला परिषदेमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय मागणी झाली। त्यांनी जी आकडेवारी दिली, आज हा कायदा आपण इथं आणणार होता सभागृहात, मला माहीत नाही तर मी ती आकडेवारी आणली असती। त्यांनी जी आकडेवारी दिली ती आकडेवारी इतकी भयानक आहे आणि विशेष करून सवर्ण वर्गातले पुरुष हे सगळ्यात जास्त आत्महत्या करतात अशा पद्धतीने त्यांनी आकडेवारी दिली आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मुख्यमंत्री महोदय। आणि म्हणून आज नाही, या कायद्यामध्ये तरतूद नाही, पण आपण स्वतंत्रपणे माझ्या भावनांचा आणि मी म्हणतो या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करणारी एखादी समिती नेमा आणि मग महिलांच्या हक्कांना आणि त्या कायद्याला धक्का न लागता पुरुषांना सुद्धा न्याय देण्याची व्यवस्था आपल्याला काही करता येईल का, हा विचार आपण करावा, हे अध्यक्ष महोदय मी सांगण्याकरता आलो। मी अशा अनेक आत्महत्या या ठिकाणी सांगू शकतो ज्या कारण नसताना केवळ भीतीपोटी पुरुषांनी केलेल्या आहेत। काही मर्यादा, किती वर्षानंतर बलात्काराची केस टाकायची, कारण का पोलीस केस आली की रजिस्टर करून टाकतात आणि त्याच्यासाठी मग ते सुप्रीम कोर्टाचं रुलिंग दाखवतात, काय करणार साहेब, केस आली घ्यावी लागली। ललित कुमारी वर्सेस बिहार गव्हर्नमेंटची जी केस आहे की कुठलेही आले की घ्या। अध्यक्ष महोदय, माझं म्हणजे आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, काहीतरी मर्यादा ठेवा की बाबा बलात्कार म्हणजे काहीतरी पुरावा असला पाहिजे, काहीतरी मेडिकल टेस्ट असली पाहिजे। काय माझ्यावरती 2017 साली बलात्कार केला, 2025 साली केस, म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी एक आपण लिबरल नेशन, लिबरल महाराष्ट्र, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देणारा, महिलांना न्याय देणारा महाराष्ट्र, हे सगळं खरं असलं तरी त्याचे जे होणारे गैरफायदे आहेत ह्याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे। कदाचित गैरसमज आमच्याबद्दल होईल महाराष्ट्रामध्ये, पण तो कोणीतरी मांडायला पाहिजे ना की बाबा 2 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 1 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 5-5 वर्ष, 4-4 वर्ष, त्याच्यातली काही प्रकरणं ही म्युच्युअल असतात, पण म्युच्युअलमध्ये भांडण झालं की गेलं तर त्याच्यावरती सुद्धा काही या शक्ती कायद्यामध्ये अंतर्भूत करून काही करता येतं का, केलं तर त्या शक्ती कायद्याचा फायदा म्हणजे दुसऱ्या जेंडर मुक्ती कायदा नाही, पण ह्याच्यात आपल्याला आणता येईल ना की हे एवढ्या ह्याच्यातच आपल्याला तुम्हाला हे दाखल करता येईल किंवा काय, बघा म्हणजे आपण त्याला जमेल त्याचं, पण ह्याच्यामध्ये हा अन्याय दूर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं। अशा पद्धतीची ही भावना आहे आणि या संदर्भात खरं म्हणजे वेळोवेळी आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याच्या मिसयूजची दखल घेतलेली आहे। किंबहुना मध्यंतरी ज्याचा उल्लेख आव्हाडसाहेब किंवा आपण असलमजी आपण म्हणालात तर त्या संदर्भात म्हणजे कन्सेन्शुअल काही ॲक्टिव्हिटी झाली आणि नंतर मग त्याला कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न आला याच्यावर खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक नुकता निर्णय दिलेला आहे की हा कायद्याचा मिसयूज आहे। त्यामुळे निश्चितपणे ही भावना योग्यच आहे की कोणी अशा प्रकारे कायद्याचा मिसयूज करू नये, तर त्याही दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चित याचा एक अभ्यास करण्यात येईल की बाबा मिसयूजचा म्हणजे अशा प्रकारचे जे काही कायदे आहेत या कायद्यांचा कुठे दुरुपयोग केला जातो आहे का, आणि दुरुपयोग केला जात असेल तर जसं आदित्यजी म्हणाले तसं त्याला जेंडर न्यूट्रल करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यामध्ये एक इक्विटी आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हा निश्चितपणे आपण विचार करू। कारण कुठलाही कायदा करत असताना कायद्याचं मिसयूज होणं हे कायद्याला कधीच अपेक्षित नाही आहे किंवा त्या कायद्याचं वेपनायझेशन करणं म्हणजे त्याला एक वेपन म्हणून वापर करणं हे कुठेही अपेक्षित नाही आहे। त्यामुळे निश्चितपणे ही जी भावना आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेली आहे ती आपण त्या संदर्भात मी निर्देश देईल आणि त्याचाही हो ते म्हणूनच तोच विषय म्हणतोय मी, तोच विषय भास्करराव, पुरुषांचा जो आता विषय आलेला आहे
तर जर अशा प्रकार शेवटी पुरुषांना न्याय द्यायचा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या कायद्याचं वेपनायझेशन होतं, वेपनायझेशन करून त्याचा मिसयूज होतो, तर म्हणूनच याचा एक थोडा तुलनात्मक अभ्यास करून मग त्याच्यावर काय केलं पाहिजे, तर त्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील, वेपनायझेशन होऊ नये म्हणून. दुसरं आपण जे आदित्यजी सांगितलं या ठिकाणी